बांधवांनो, तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी राज्य सरकारने घोषणा केलेली आहे। काय आहे घोषणा आणि संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, कारण की शेतकऱ्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आता आलेली आहे की विदर्भातील शेतकऱ्यासाठी खूप मोठा अनुदान आणि पॅकेज मंजूर करण्यात आलेला आहे। विदर्भासाठी 2264 कोटीचं रब्बी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्व जिल्ह्याचे लाभार्थी आणि सर्व जिल्हे बघणार आहोत आणि कोणाला किती लाभार्थी आणि किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, नुकसानग्रस्त 22,62,434 हेक्टरसाठी 2264 कोटीचे 43 लाख रुपयाचे अनुदान वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी 638 कोटी आणि बुलढाणासाठी 610 कोटी एवढी मोठी रक्कम कबूल करण्यात आलेली आहे, कारण की अकोला जिल्हा पण यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहून 323 कोटीचे अनुदान वितरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। रब्बी अनुदान देण्यासाठी सरकारने नागपूर आणि अमरावती विभागातील 10 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यासाठी निधी मंजूर केला आहे। या जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त 22,62,434 हेक्टरसाठी 2264 कोटी 43 लाख रुपयाचे अनुदान वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये राज्य सरकारने 10 ऑक्टोबर रोजी शासन आदेश काढत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये अनुदान जाहीर केले होते। त्यानंतर तारीख 30 ऑक्टोबरला 7 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान वाटपाला मंजुरी दिली आहे। सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि अमरावती जिल्ह्यातील 21,64,000 शेतकऱ्यासाठी 1765 कोटी 22 लाख रुपये रब्बी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। राज्य सरकारने 10 ऑक्टोबर रोजी शासन आदेश काढत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये अनुदान जाहीर केले होते। त्यानंतर 30 ऑक्टोबरला हा अनुदान वाढवण्यात आला। आता आज दिनांक राज्याचे सरकारने 4 तारखेला जी.आर. काढून नागपूर आणि अमरावती विभागातील 10 जिल्ह्यांमधील 23,83,000 शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर केले आहे। या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त 22,62,434 हेक्टरसाठी 2264 कोटी लाखाचे अनुदान वाटपासाठी मंजुरी दिली आहे। पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल, असे सरकारने स्पष्ट सुद्धा केलेले आहे। अमरावती सप्टेंबर काळात 1,83,902 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। या क्षेत्रासाठी रब्बीचे अनुदान म्हणून 2,24,915 शेतकऱ्यांना 1,186 कोटी 90 लाख रुपये मिळणार आहे। अकोला जिल्ह्यातील 323 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे। अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या पीक नुकसानग्रस्त 3,23,498 हेक्टरसाठी 323 कोटी 49 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। अकोला जिल्ह्यातील 3,56,229 शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर या काळात 6,38,158 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त 5,23,345 शेतकऱ्यांसाठी 638 कोटी 15 लाख रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। बुलढाणा जिल्हा जर बघितला तर 610 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे। 6 लाख या काळात 6,10,572 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी 610 कोटी 57 लाख रुपयाचे अनुदान वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 6,85,338 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। यामध्ये वाशिम जिल्हा पण राहणार। वाशिम जिल्ह्याला जून ते सप्टेंबर या काळात 2,96,618 शेतकऱ्यांना 2,75,304 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले असून या क्षेत्रासाठी रब्बी अनुदानासाठी 275 कोटी 30 लाख रुपये वितरणास मंजुरी देण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यासाठी 92.81 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून नागपूर जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर या कालावधीत 1,12,900 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। जवळपास 92,813 हेक्टरवरील क्षेत्रासाठी 92 कोटी 81 लाख रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। भंडारा जिल्ह्यासाठी 9 कोटी मंजूर करण्यात आले असून पीक नुकसान झालेल्या 9,043 हेक्टरवरील 9 कोटी 4 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे। भंडारा जिल्ह्यातील 27,302 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून संपूर्ण शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान 2,568 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। या क्षेत्रासाठी रब्बी अनुदान म्हणून शेतकऱ्यांना 2 कोटी 56 लाख रुपये मिळणार आहे। जवळपास 6,755 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यासाठी 110 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या 1,25,603 शेतकऱ्यांच्या 1,10,309 हेक्टरवरील
नुकसान भरपाईसाठी 110 कोटी 30 लाख रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा सुद्धा यामध्ये आहे. गडचिरोली जिल्ह्यातून जून ते सप्टेंबर या कालावधीत 13,265 हेक्टरवरील 13 कोटी 26 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून 24,009 शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. एवढे सारे भरपूर जिल्हे यामध्ये करण्यात आलेले आहे. एवढ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा.